प्यारा है, नवज्योति जगाने वाला है, नवज्योति जगाने वाला है। हरि नाम यही हरियाणे ही, हरि नाम यही हरियाणे, प्रभु के महिमा की आरती, पापियों को पाप में तारती। श्री भागवत भगवान की आरती, पापियों को पाप नमस्कार. उमरेड शहरात आपले हार्दिक स्वागत आहे. हां. या ठिकाणी जो भागवत सप्ताह सुरू झालेला आहे, तर त्यानिमित्तानं काय सांगाल आपण? उमरेडमध्ये जो आता हा उत्सव सुरू आहे भागवत धर्माचा, गेल्या 25 वर्षापासून या भागामध्ये फार सक्रियतेने सगळी परिसरातील मंडळी, विशेषत्वाने काही आळंदी क्षेत्रामधून 4 वर्षाची संस्था करून आलेली काही महाराज मंडळी आहे, ज्यांच्या परिश्रमाने, ज्यांच्या सहकार्याने आणि परिसरातील सगळं ज्येष्ठांना, वडीलधारी मंडळींना घेऊन हा जो धर्माचा एक कार्य आहे, जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीचं आणि पुढच्या भविष्याचं किंवा आपल्या संस्कृतीचं रक्षण होईल आणि येणाऱ्या धर्मावर जे आघात आहे ते आपले किंबहुना या कार्यक्रमातून आटोक्यात आणण्यात येईल. म्हणून सलग 25 वर्षापासून अतिशय परिश्रम घेऊन हा 7 दिवसाचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि लहान थोर मोठी मंडळी सगळे याच्यामध्ये प्रवेश घेऊन मोठ्या आनंदाने हा उत्सव करतात. आणि यावर्षी विशेषत्वाने 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष या कार्यक्रमाचं आहे. आणि विशेषत्वाने या मंदिरामध्ये दर शनिवारी महाआरतीचा कार्यक्रमसुद्धा या सप्ताहालाच अनुसरून या मंडळींनी केलेला आहे. जवळजवळ सुरुवातीला 10-15 लोक राहायचे, पण आता 100-150पर्यंत लोक राहतात. म्हणजे कार्यक्रम आपण ज्या वेळेला राबवतो तर अनेकांनी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्या धर्माला कुठंतरी जपलं पाहिजे. हे आरतीपासून सुरुवात केली तर आपण देवापर्यंत पोहोचू शकतो, म्हणून ही संकल्पना या परिसरामध्ये आहे. आणि हे शिकवण क्षेत्र प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, एवढ्याकरता हे कार्यक्रम अतिशय आनंदाचा. आणि इथे 7 दिवस माझ्या मुखातून भागवत कथा चालू आहे, म्हणून सर्वांची या ठिकाणी मी पुनश्च आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. बरं, अशी जी मंडळी आहे जी या कीर्तनात उपस्थित नसते किंवा आपल्या धर्माची असून या सगळ्या गोष्टीपासून दूर कुठेतरी त्यांचा संपर्क तुटलेला असतो, तर त्या लोकांसाठी काय संदेश द्याल? त्या लोकांनी आता ते थोड्या गोष्टी करता दुसऱ्याचं एखादं ऐकून ते आपल्या मनावर त्याचा परिणाम करून घेतात. जसा आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी एखाद्या चुकीचा निर्णय घेण्यात आला किंवा चुकीची माहिती देण्यात आली तर आपण इतक्या वर्षाचा त्याचा विश्वास तोडून टाकतो. सर्वात आधी आपल्याला सांगणाऱ्यापेक्षा ज्या व्यक्तीविषयी आपल्याला सांगण्यात येते त्याची चौकशी केली पाहिजे. आपली संस्कृती, आपला धर्म किती जरी केलं तरी तो आपल्याला शेवटी कल्याण करणार आहे, आपल्याला आनंद देणार आहे. बाकीचे आपल्याला थोड्या गोष्टी करता किती प्रलोभनं देत असतील तरी ते आपले कधी होणारे नसतात. दुसरे काही वेळेपुरती आपलं म्हणतात, पण आपला असतो शेवटी, ज्याच्यामधून अनेकांचं कल्याण झालं, अनेकांचं या ठिकाणी ते उद्धार पावलेले आहेत. म्हणून त्यांनीसुद्धा हे सगळं पाहून सावरायला पाहिजे. प्रत्येकजण वाट चुकत असतो, पण संतांच्या वाङ्मयाला अनुसरून त्यांनी पुन्हा परत याच्यामध्ये यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लेकरांवर ते संस्कार पडतील. पुढे चालून आपल्या लेकरांनी आपल्याला सोडून दुसऱ्याला बाबा म्हणू नये, अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये. याच्याकरता आपण वेळीच सावरलं तर आपले लेकरंसुद्धा याच्यातून सावरतील, असं तो संदेश या ठिकाणी मी देऊ इच्छितो त्यांना. आपला जो धर्म आहे हाच शाश्वत धर्म आहे आणि हेच सत्य आहे. ज्याला मान्यता आहे अनादिकालापासून, वेदांनी सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. माणसाने तयार केलेला धर्म नसतो, माणसाने केलेले जाती असतात. पण ज्याला वेदाची मान्यता आहे, शास्त्राची मान्यता आहे, ज्याला संत, ग्रंथ आणि भगवंत आहे, तोच शेवटी संप्रदाय असतो, तोच शुद्ध पंथ असतो आणि तो प्रत्येकाला आपलंसं करणार आहे. वारकरी संप्रदायाने कधी जात, धर्म याचा कधी स्पर्श केलेला नाही, पण आपण लोक त्याला वेगळं समजतो. म्हणून आपण सुद्धा त्याच्यामध्ये प्रवेश करून आपलं जीवन धन्य करून घेतलं पाहिजे, हीच एक संदेश या निमित्ताने देऊ इच्छितो. आपला अल्पसा परिचय करून द्यावा उमरेडकरांना. आम्ही अमरावती क्षेत्रामध्ये मोजरी गुरुकुंज नावाचं क्षेत्र आहे. तुकडोजी महाराज एक क्रांतिकारी विश्व प्रचाराची, शांतीचे संदेश देणारे संत. आणि तिथून 5 किलोमीटरवर माझं गाव आहे धोत्रा माणिकराम. माणिकराम म्हणजे स्वतः तुकडोजी महाराजांनी नाव दिलेलं आहे त्या गावाला. तिथून माझी जन्मभूमी आहे. आणि मग अनेक ठिकाणी शिक्षण वगैरे थोडंफार घेऊन आता धर्माचा प्रचार या ठिकाणी करणं चालू आहे.
आणि इथे सुद्धा मागच्या वर्षी सुद्धा कथा होती, याही वर्षी कथा आहे आणि या परिसरामध्ये अनेक ठिकाणी कीर्तन कथा चालू राहतात. किती वर्षापासून या आपण भक्ती मार्गात काम त्यामध्ये करता? आता वयाच्या 15व्या वर्षापासून आता 25 वर्षाचा काळ झालेला आहे. जे मोठ्यांचं मार्गदर्शन घेऊन अनेकांचं ऐकून आपलं जेवढं होते तेवढं आपण धर्माचे प्रचार करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या संतांनी तेच केलं, आपल्या वाडवडिलांनी तेच केलं, मग आपण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालावं, हेच आपल्याकरता कल्याणकारी आहे. ठीक आहे महाराज, रामकृष्ण. रामकृष्ण. कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे यावर्षीचा तुमचा भागवत सप्ताहाचा? साधारण 2001 पासून आमचा भागवत सप्ताह सुरू झालेला आहे. आम्ही लोकवर्गणीतून जेव्हा मंदिराचं बांधकाम सुरू केलं, मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही आमच्या मोहल्ल्यातील मंडळींनी ठरवलं की आपण भागवत सप्ताह सुरू करावा आणि तेव्हापासून अविरत आमचा सप्ताह सुरू आहे. हे रौप्य महोत्सवी वर्ष गत 25 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही इथे घेत आहोत आणि विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या पावन पर्वावरच आम्ही हा कार्यक्रम घेतो. या येत्या 11 तारखेला 11 जानेवारीला हा सप्ताह सुरू झाला आणि या सप्ताहाची सांगता 18 जानेवारीला आहे. काय सांगाल, काय आवाहन कराल उमरेडच्या जनतेला? शेवटी धर्मापेक्षा काही मोठं नाही आहे. धर्माच्या प्रसार आणि प्रचार आणि प्रसार व्यापकतेने व्हावा हीच यामागची संकल्पना आहे. आमचा मोहल्ला म्हणजे आमची बुधवारी पेठ अगोदरच्या काळात अशी कुविख्यात म्हणून प्रसिद्ध होती. इथं व्यसनाधीन लोकांचा खूप जास्त भेडा होता. आता अल्पसंख्याक म्हणजे कमी संख्येचे लोक व्यसनात राहिलेले आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी कोणी वारकरी संप्रदाय झालेले आहे, व्यसनापासून दूर झालेले आहेत आणि भक्ती मार्गाला लागलेले आहेत. आमच्या मंदिरामध्ये दर शनिवारी महाआरती होते आणि रोज इथली जी मंडळी आहे, आमची तरुण वारकरी मंडळी, छोटे छोटे बालगोपाळ, ते रोज हरिपाठ सायंकाळी इथे हरिपाठ करतात आणि शनिवारी महाआरती होते. कार्यक्रमाचा समारोप कधी आहे? कार्यक्रमाचा समारोप 18 तारखेला आहे. 18 जानेवारीला काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पुंसे यांचं काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता आहे. आमच्या कार्यक्रमाला दरवर्षी 8 ते 10 हजार भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि आमचा हा कार्यक्रम शांततेत पार पडतो. समाजातील उमरेड शहरातील दानवीर लोक, कोणी गुप्त दानदाते आमच्या कार्यक्रमाला सहकार्य करतात आणि आम्ही ज्यांच्याकडे या कार्यक्रमासाठी जातो आणि आर्थिक मदतीसाठी किंवा इतर कुठल्या मदतीसाठी निसंकोचपणे सेवाभावी वृत्तीतून ते आम्हाला सर्वांना मदत करतात आणि त्यांच्याच या सेवाभावी वृत्तीतून आमचा हा कार्यक्रम गत 25 वर्षापासून अविरत सुरू आहे. त्याबद्दल तुमच्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व दानदात्यांचे मी आभार मानू इच्छितो आणि आभार मानतो.